बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं मुख्य सूत्रधार असल्याचं मकोका न्यायालयानं स्पष्टीकरण नोंदवलेलं आहे। तसंच मकोका न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आणि त्यामुळे आता वाल्मिक कराडला काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल हा उद्या म्हणजे 31 जुलैला लागणार आहे। तर 2008 मध्ये भिकू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटाप्रकरणी 6 लोकांचा मृत्यू झाला होता। जो पक्षप्रवेश तुम्हाला अपेक्षित आहे तो आमच्या मनात नाही। जयंत पाटील यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्नावर फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या प्रकरणाची सुनावणी आता अंतिम सुनावणी 20 ऑगस्टला होणार होती, पण विरोधकांच्या या विधेयकांच्या प्रकरणाला मंजुरी देण्याबाबत राष्ट्रपतींच्या संदर्भाची सुनावणी ही 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे काही आठवडे ही सुनावणी चालेल। न्यायमूर्ती सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचा चिन्ह प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख यांना महाराष्ट्र सरकारकडून अजूनही न्याय मिळालेला नाही आणि हे अत्यंत खेदजनक आहे। देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांची भाजपमध्ये वापसी झालेली आहे। तर भाजपमध्ये अण्णा डांगे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। पहलगाममध्ये 26 जणांची हत्या करण्यात आली होती। गृहमंत्र्यांनी राजीनामा त्यानंतर का दिला नाही असा सवाल संजय राऊतांनी राज्यसभेत बोलताना केला। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। तर सुरेश धस यांच्या आरोपांमुळे या भेटीला महत्त्व आहे। भाजप आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुन्हा आक्रमक झालेले आहेत। तर मुंडेंच्या कार्यकाळामध्ये खत घोटाळा झाला। मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा येण्याच्या चर्चांवरून आता सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आक्रमकरित्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले। ऑपरेशन सिंदूरची सैन्य कारवाई काँग्रेसला प्रसिद्धीचा स्टंट वाटतं। काँग्रेसी दाव्याला भाजपने सडेतोड उत्तर दिलंय। एक गिला तर 4 उभे करीन भास्कर जाधव यांनी गुहागरमधील कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे। तर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेत आणि त्यानंतर भास्कर जाधव यांनी हे पत्र लिहिलं। काल ऑपरेशन सिंदूर संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवरून भाजपवर निशाणा साधला होता आणि त्याचा भाजपनं तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनं सुद्धा भाजपच्या विरोधात आंदोलन केलं। तर प्रणिती शिंदेंविरोधात धाराशिवमध्ये भाजप हे आक्रमक झाली होती। ऑपरेशन सिंदूरवर केलेल्या वक्तव्यानंतर प्रणिती शिंदेंनी माफी मागावी भाजपच्या तर्फे ही मागणी करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी आपण कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही। आम्हाला देशभक्तीचे धडे शिकवू नये, खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला चोख शब्दात उत्तर दिलं।
मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये नवीन खुलासा करण्यात आलेला आहे. तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं राजद्रोहाचा आरोप हटवला होता. राज्यसभेमध्ये पहिल्यांदाच भाषण करताना उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पोलिसांवर गुन्हे दाखल करा, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलेला आहे. तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला कोर्टाचा हा धक्का मानला जातो. ठाण्यात राजन विचारे यांच्या वक्तव्याचा युवा सेनेनं तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. राजन विचारे यांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची मागणी युवा सेनेनं केली. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मुलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. सिद्धार्थ बनसोडे हे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे पिंपरीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं रमी खेळत होते. रोहित पवार यांनी एक्सपोस्टवर हा दावा केलेला आहे. अशा कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना अटल बिहारी वाजपेयी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का, असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी केला. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये 21 महिने उलटले, मात्र अजूनही महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना लागला नाहीये. मुंडे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, तर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे हिने पतीच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणामध्ये विषप्राशन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ ज्ञानेश्वरी मुंडे यांना मिळालेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा महाराष्ट्र सेना आक्रमक झालेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या पोरांना रमी खेळण्यासाठी क्लबमध्ये परवानगी द्या, अशी मागणी छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीच्या निवेदनामध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत राज्यात अनेक चर्चा होतात. तर याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत. मोदींचं नेतृत्व शिवरायांच्या नीतीला साजेसं आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर मोदींविषयीची भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांच्या या एक्सपोस्टमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची यादी जाहीर झाली, मात्र यामध्ये पक्ष सोडून गेलेल्या विलास अवताडे आणि भानुदास माळी यांचा उल्लेख आहे आणि त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदींचं नेतृत्व हे शिवरायांच्या नीतीला साजेसं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या समाज माध्यमांवर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. मुख्यमंत्र्यांच्या एक्सपोजनं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगानं आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून विभागवार आढावा घेण्यात आला.